महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. डेब्रामाळमध्ये स्वस्थ धान्य दुकानाविरोधात ग्रामस्थांचा संताप. स्वस्थ धान्य दुकान परवाना रद्द करा. डेब्रामाळच्या ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना अन्नधान्याचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासनाने स्वस्थ धान्य दुकानांची व्यवस्था केली आहे. मात्र डेब्रामाळ येथे या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नर्मदा महिला बचत गटामार्फत चालवण्यात येणाऱ्या स्वस्थ धान्य दुकानावर गंभीर अनियमिततेचे आरोप होत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ येथे स्वस्थ धान्य दुकानातून लाभार्थ्यांना पूर्ण धान्य मिळत नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी धान्य दिले जात असल्यामुळे गरीब नागरिकांच्या हक्काच्या अन्नधान्यावर गदा येत असल्याची भावना व्यक्त होत आहे. याशिवाय धान्य वितरणानंतर पावत्या देण्यात येत नसल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे वितरण प्रक्रियेत पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराबाबत दुकानदाराकडे जाब विचारणाऱ्या काही ग्रामस्थांना धमकावण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही पुढे आला आहे. परिणामी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक लाभार्थी आपली तक्रार उघडपणे मांडण्यासही घाबरत आहेत. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. संबंधित दुकानदाराचा परवाना तात्काळ रद्द करून तो प्रामाणिक बचत गटाकडे देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला असून या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नंदुरबार. 3-4 किलो बिन हफ्ता माह को 5 किलो होते भी 3 किलो तो जाते है पावती बिन हफ्ता रेशन कार्ड भी 4 महीना गया जमा पैसे दिले असतो होय काही नाही टाइम टेबल काही नाही. रात्री भी आधी ताप है 6:30-7 वाजता कोई उगाड है ना पे बिहे जाते त्यांना हप्ता लायसन रद्द केली आहे. येथे रेशन दुकानदाराचे नाव आहे नर्मदा महिला बचत गट डेब्रामाळ. त्या दुकानाचे अध्यक्ष रहलीबाई जहागीर वडवी हे कायमस्वरूपी त्याच्या पती त्याच्या दोन देत असतो. गावातील 8 ते 10 लोकांना रेशनचा माल घेण्यासाठी गेले असता विसरलं असता त्यांनी स्वतःच्या घरात नेऊन त्यांनी मारहाण केलेली आहे. आणि आम्ही काल 17/3/2024 रोजी डेब्रामाळ स्वस्त धान्य दुकानदाराकडे गेला असता आम्ही 3 वाजेपावते आम्ही भर उन्हात थांबलो. त्याच्यानंतर त्यांनी सरळ कुलूप लावून घेतले. कुलूप लावल्यानंतर आम्हाला समजलं की यांना रेशन धान्य लोकांना द्यायचं नाही आहे. 1 ते 17 दिवस झाले त्या महिन्याचं रेशन आम्हाला मिळालेलं नाही आणि पावतीसुद्धा देत नाही आहे. असं जर मनमानी कारभार चालवत असेल तर सदर त्याचा परवाना रद्द करून पात्र संस्था किंवा महिला बचत गट डेब्रामाळमधील असतील त्यांना ते सुपूर्द करावं असं मी कलेक्टर मॅडमला निवेदनाद्वारे निवेदन देण्यात आलेले आहे. आणि हे सातपुड्यातील नर्मदा खऱ्यावरचे हे रेशन दुकानदार आहे. हे कायमस्वरूपी या पद्धतीने जर चालवत असेल तर हा अज्ञानीपणाचा किंवा बोलेबोडेपणाचा वापर करीत आहे असं मला समजतं. मी स्वतः तिथं गेलो आणि माझंसुद्धा तिथं रेशन हे धान्य मलासुद्धा मिळालेलं नाही म्हणून मी इथं कलेक्टर ऑफिसला आज आलेलो आहे. धान्य तर रेशन दुकानदार जे देईल ते धरून मोकळं व्हायचं अशी परिस्थिती आहे आमच्याकडे. नाही पावत्या मिळत, किती आहे असं विचारलं तर त्याच्या लोकांना धमकावण्याचं मारण्याचं त्याचं षडयंत्र चालू आहे. धान्य तर 5 किलो असं आहे पण त्या देण्यामागे त्याच्या 2 किलो 2.5 किलो असं त्याचं हे त्या दुकानाचं हे ठेवलेलं आहे. त्यांनी त्यात स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे त्यांनी ठरवून ते रेशन देण्यात येत आहे.
डेब्रामाळला म्हणजे आमच्या गावातच मी बघितलेलं आहे डेब्रामाळमध्ये, कारण आपण दुसऱ्या गावातले नाही सांगू शकत, असू शकता पण आपण काही तेवढं हे बघितलं नाही आहे. कारण डेब्रामाळला मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन मी त्या रेशनाचा मी एक त्याच्यातला वारस आहे. रेशन दुकान कार्डाचा मी पण त्या मालक आहे.